बघूया 100% बातम्या। कर्नाटक मधल्या राजकीय निर्णयाचे जोरदार पडसाद महाराष्ट्रात उमटायला लागलेत। काँग्रेसनं तत्कालीन भाजप सरकारनं आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केलाय। तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळलाय। त्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते आमने-सामने आले। कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। कर्नाटक सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्वल्य देशाभिमानाचा धडाही कर्नाटक सरकारनं वगळला। या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे। ज्या प्रकारचे निर्णय कर्नाटकचं सरकार घेत आहे, माझा महाविकास आघाडीला सवाल आहे, तुम्ही जे सांगता की महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार, तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का? विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारनं घेतलेल्या निर्णयाची पाठराखण केली आहे। त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं त्याची अंमलबजावणी सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री करतायत। कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे मवियाचा घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाची चांगलीच गोची झाली आहे। भाजपनं रोखठोक सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांची राजकीय कोंडी केली आहे। भाजप शिवसेनेतल्या जाहिरातीचा वाद शमला असला तरी विरोधकांची टीकेची झोड मात्र कमी होत नाहीये। पालघरच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मैत्रीच्या आणाभाका घेतल्या, पण विरोधक मात्र बेडूक हाती टीकेची आठवण काढत सत्ताधाऱ्यांना चिमटे खेळतात। मंगळवार आणि बुधवारच्या जाहिरात वादानंतर गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या अतूट मैत्रीच्या आणाभाका यानंतरही विरोधकांच्या टीकेची धार मात्र कमी होताना दिसत नाहीये। आता तर संजय राऊतांनी भाजप खासदार अनिल बोंडेंच्या मंगळवारच्या जहरी टीकेला उजाळा देत सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले, तर राऊतांच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केलाय। त्यांना बेडकाची उपमा दिली, बेडकानं हत्तीशी तुलना करू नये, बरोबर ना? मग हा फेविकॉल का जोडा समजायचा? शिवसैनिकाला जर तुम्ही बेडूक म्हणत असाल तर तुम्हाला म्हणून तर तुमचं शिवसेना नाव दिलं ना, म्हणून तुमचं धनुष्यबाण केलं। ही जी घाणेरडी भाषा आहे ही आता सोडा। खरं तर 2 दिवसाच्या अबोल्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये पुन्हा माध्यमांसमोर संवाद सुरू झाल्याचं दिसलं। मात्र भाजप आणि शिवसेना नेत्यांनी बुधवारी एकमेकांवर केलेल्या विखारी टीकेनं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिल्याचं पुन्हा एकदा उघड झालं। राज्यात जाहिरातीच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण काही संपायचं नाव घेताना दिसत नाहीये। वृत्तपत्रातल्या सर्वेक्षणाच्या जाहिरातीनंतर आता सरकारी कार्यक्रमातील खर्चाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवलाय। जाहिरातीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेलं राजकीय वातावरण अखेर शांत झालं। मात्र जाहिरातीवरच्या खर्चाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलाय। तसंच शासन आपल्या दारी उपक्रमावर प्रचंड खर्च केला जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय। खरोखरच सर्वसामान्य जनतेला फायदा होतो का नाही एवढं तर बघायची जबाबदारी सरकारची आहे, कारण जनतेचा पैसा आहे, तसं होत नाही। राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला सरकारी योजनांची माहिती मिळायलाच हवी, यासाठी खर्च जरी झाला तरी चालेल असं सांगत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय। डबल इंजिन सरकारने ज्या योजना दिल्या आहे त्या प्रत्येक व्यक्तीला माहीत पडला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे। याकरता यापेक्षाही डबल खर्च सरकारने केला पाहिजे। की ते चेकने पैसे दिलेले आहेत आणि चेकचे पैसे हे स्वतःच्या ह्याने देऊ शकतात, तुमच्यासारखं नाही आहे ते। 2 दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आणि शासन आपल्या दारी या उपक्रमावर होत असलेल्या खर्चामुळे विरोधकांना राजकारण करण्यासाठी नवा मुद्दा मिळालाय। शिवसेनेचे प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी अजित पवारांना खुली ऑफर दिली आहे। अजितदादांनी सरकारमध्ये यावं अशी अपेक्षा केसरकरांनी व्यक्त केली आहे, ज्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचा खास उल्लेख करत केसरकरांना प्रत्युत्तर दिले। भाजप शिवसेनेतील जाहिरातबाजीच्या वादानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जाते। विरोधकांचे वार आणि सत्ताधाऱ्यांचे पलटवार, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। पण यातच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर थेट विरोधी पक्षनेते अजित पवारांना ऑफर देत या तापलेल्या राजकीय वातावरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत। दादा एखादं बोलतात त्यावेळेला जनता त्याला सिरियसली घेते आणि म्हणून सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये सुद्धा दादा आमच्या बरोबर आघाडीवर असते। अमिताभ बच्चन सगळ्यांना सिनेमात हवा असतो, त्यांचा आवाज पण चालतो, त्यांचा फोटो पण चालतो, त्यांचं लुक पण चालतं, त्यांचा ऑटोग्राफ पण चालतो। सो इफ दादाज अमिताभ बच्चन ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स। शरद पवारांनी नुकत्याच केलेल्या संघटनात्मक बदलांमध्ये अजित पवारांना जबाबदारी न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा रंगली, पण स्वतः अजित पवारांनी अनेक वेळा ती फेटाळून लावली। पण आता दीपक केसरकरांनी अजित पवारांना ऑफर देत पुन्हा या चर्चेला हवा देण्याचा प्रयत्न केलाय।
संजय राऊतांना आलेल्या धमकी प्रकरणी मयूर शिंदे या व्यक्तीला अटक करण्यात आली। या अटकेवरून आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। संरक्षण मिळवण्यासाठी राऊतांनी हा बनाव रचला होता असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान सत्ताधारी दबाव टाकून षडयंत्र रचत असल्याचा प्रत्यारोप राऊतांनी केला। संजय राऊतांच्या कथित धमकी प्रकरणात आता खुद्द संजय राऊत टीकेचे धनी होऊ लागलेत। शिवसेना आणि भाजप सरकारनं या प्रकरणी संजय राऊतांवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे। संजय राऊतांनी सरकारच्या बदनामीसाठीच हे धमकी प्रकरण घडवल्याचा आरोप सरकारकडून होतोय, तर धमकी प्रकरणाचा बनाव सरकारचाच असल्याचा दावा राऊतांनी केलाय। राऊतांसारखा मनुष्य आपल्याच कार्यकर्त्याला आपल्यालाच धमकी द्यायला सांगतो, म्हणजे ही लोक कशी आहेत? या लोकांचे बुरखे आपोआप फाटले जात आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आधी, आणि सध्या ते मेंदे गटामध्ये आहेत अशी माझी माहिती आहे। राऊत बंधूंसोबतचे मयूर शिंदेचे फोटो, त्यामुळे राऊतांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय। एकेकाळी सोबतचे फोटो काढणारा खास माणूस त्यांना धमकी कशी देऊ शकतो असा सवाल सामान्यांमधून विचारला जातोय। राज्य सरकारकडून आमदारांना दिल्या जाणाऱ्या निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला। सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांचा हा आरोप फेटाळत नवव्या काळात निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा पलटवार केला। निधी वाटपात शिंदे फडणवीस सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलाय। राज्य सरकारनं विरोधी पक्षातील आमदारांचा निधी अडवल्याचा आरोप अजित पवारांनी केला, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र अजित पवारांचा आरोप फेटाळून लावलाय। पण साईड ट्रॅक केले जातं, आम्हाला निधी दिला जात नाही, आम्हाला स्थगिती दिली जाते आमच्या कामांना। हे जे प्रकार हे शिंदे फडणवीस सरकार गेले वर्षभरापासून आल्यापासून पाहायला मिळत आहे। अजितदादा याचे जनक होते। अजितदादांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या काळात काय फुलं आणि दिव्य केली होती ती सांगावीत। खरं तर या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 21 जूनला मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। त्यामुळे एकीकडे आमदार निधी वाटपाचं प्रकरण कोर्टात गेलं असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वाद रंगलाय। कांदिवलीतल्या कपोल विद्यानिधी या शाळेमध्ये प्रार्थनेच्या नंतर अजान लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना आणि भाजपनं केली। यापुढे अशा प्रकारे आम्ही शाळेत अजान लावणार नाही असं आश्वासन शाळेनं दिलं आणि पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मुंबईतल्या कांदिवलीच्या कपोल शाळेतल्या अजानच्या कथित व्हिडिओनं पालकांच्या संतापाचा पारा चढला। मुस्लिमेतर विद्यार्थ्यांना अजान कशासाठी असा सवाल उपस्थित करत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून शाळा दणाणून सोडली। भाजपचे आमदार योगेश सागर यांनी शाळा प्रशासनाला थेट सवाल विचारला, तर शाळा प्रशासनानं लोकभावना पाहून या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली। शिक्षकांनी सकाळची आधार जाणून मुद्रून वाजवली आहे, त्याला आम्ही सस्पेंड करतोय। यापुढे त्यांनी माफी मागितली मॅनेजमेंटने की यापुढे होणार नाही आणि इकडेच आम्ही माफी मागतो असं लिहून दिलं त्यांनी। मनसेनं शाळेत हनुमान चालिसाचं पठण करण्याचा इशारा दिला। शाळा प्रशासनाचा हा भलताच प्रयोग चांगलाच अंगाशी आलाय। या घटनेनंतर शाळेच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्याच्या जनतेनं पाहिलेलं 25 टीएमसी पाण्याचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे। पुढच्या वर्षी मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाला हे पाणी मिळेल असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। मराठवाड्याच्या हक्काच्या 25 टीएमसी पाण्यासाठी गेली अनेक दशकं मराठवाड्यातल्या जनतेनं वाट पाहिली। गेल्या अनेक दशकांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे। 2014 ते 2019 या काळात योजनेतल्या सगळ्या अडचणी दूर केल्या। शिवाय सुधारित 11,700 कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचं काम भाजप शिवसेना युतीनं केल्याचंही फडणवीसांनी म्हटलं। आता हे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी 2024ला मिळणार असल्याचं फडणवीसांनी सांगितल्यानं मराठवाड्यातल्या दुष्काळ भागातल्या जनतेच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात। मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी जे बारामतीला अडलं होतं, ते पाणी आता मराठवाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने करते आहे। मराठवाड्याच्या हक्काच्या 25 टीएमसी पाण्यातला अडथळा दूर झाल्यास 24,000 हेक्टर शेतीला त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे ही योजना लवकर पूर्ण व्हावी ही अपेक्षा। कोल्हापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। कोल्हापुरात सोमवारपासून शहराला दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या उपसा बंदी विरोधात शेतकरी मात्र आक्रमक झाले। कोल्हापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणामधला पाणीसाठा अत्यंत कमी आहे।
त्यातच पाऊस लांबल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं शहराला सोमवारपासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान धरण क्षेत्रातील कमी पाण्याच्या साठ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात शेतीसाठी उपसा बंदी लागू करण्यात आली आहे. यावरून शेतकरी आक्रमक झाले असून उपसा बंदी मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सिंचन भवनावर धडक दिली. सिंचन भवनाच्या दारावरच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. अहमदनगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरातांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संगमनेर मधल्या हिंदुत्ववादी मोर्चाशी भाजपचा संबंध नव्हता, मात्र त्यावरून टीका केल्यानं संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये थोरातांविरोधात मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरातांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ मोर्चा काढला. 6 जून रोजी बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा काढला गेला. मात्र मोर्चेकरी परतत असताना समनापूर गावात 2 गटात दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे संगमनेर मधली शांतता बिघडवण्यासाठी भाजपनं गुंड पाठवल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला. बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये भाजपनं निषेध मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली. एकंदरीत जर आपण बघितलं नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये करायचं काहीच नाही, फक्त विखींवरती टीका करायची, एवढंच काम सध्या मला तरी बाळासाहेब थोरातांकडून दिसत आहे. काही वर्षांपूर्वी एका पक्षात असतानाही कायम राजकीय संघर्ष करणारे विखे आणि थोरात आता वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यामुळे आता त्यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा मिळालाय. लिंगभेदाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी 4 आठवडे गुन्हा दाखल करू नये असे निर्देश कोर्टाने दिले. या प्रकरणी इंदुरीकर महाराज सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत. इंदुरीकर महाराज हे कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असून त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी मोठी गर्दी असते. इंदुरीकर महाराजांनी समविषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा मुलगी होते असं वक्तव्य केलं. या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तक्रार दाखल केली. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणी इंदुरीकर महाराजांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी अवधी मागितला आणि तोपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करू नये अशी विनंती कोर्टाला केली. कोर्टानं ही विनंती मान्य करत इंदुरीकर महाराजांना 4 आठवड्यांचा अवधी दिलाय. त्यामुळे सुप्रीम कोर्ट या प्रकरणी इंदुरीकरांना दिलासा देणार की गुन्हा दाखल होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन तिकीट आरक्षित करताना अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. आता यावर उपाययोजना करून महामंडळानं प्रवाशांना एसटीचं तिकीट ॲपवर बुक करण्याचा पर्याय लवकरच देणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे तिकीट बुक करताना एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाव तिथं एसटी आणि सुरक्षित प्रवास यामुळे आजही अनेक जण एसटी प्रवासाला पसंती देतात. मात्र एसटीच्या वेबसाईटवरून तिकीट आरक्षण करत असताना अनेक अडचणी उद्भवत आहेत. वेबसाईटवर तिकीट बुकिंग करताना अनेकदा प्रवाशांच्या खात्यातून पैसे वजा होतात, मात्र जागा आरक्षित होत नाही. यानंतर संबंधित प्रवाशांना ते पैसे मिळण्यासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. या पार्श्वभूमीवर एसटी तिकीट बुकिंगसाठी लवकरच नवीन ॲप लॉन्च करणार आहे. एसटी महामंडळाकडून लॉन्च करण्यात येणाऱ्या नव्या ॲपवर प्रवाशांना केवळ डेबिट क्रेडिट कार्डवरूनच नाही तर अगदी त्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या गुगल पे, पेटीएम आणि त्यांच्या माध्यमातून पेमेंट करता येणार असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. वर्धा नागरी सहकारी बँकेचं अकाउंट हॅक केल्याच्या घटनेचा पोलिसांनी छडा लावण्यात यश मिळवलंय. येस बँकेची युटिलिटी हॅक करून वर्धा नागरी सहकारी बँकेतून 1,21,16,000 रुपये लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना बेड्या ठोकल्या. वर्धा नागरी सहकारी बँकेचं अकाउंट हॅक करून 1,21,00,000ची रक्कम काढल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी वर्धा पोलिसांचं पथक बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला गेलं. येस बँकेच्या सर्व्हरचा IP ॲड्रेस हॅक करणारा बेंगलोरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथून नायजेरियन तरुणाला ताब्यात घेतलं. दिल्लीतून 2 आणि मुंबईतून 2 आरोपींना ताब्यात घेतलं. येस बँकचे सर्व्हरला कोणीतरी ॲक्सेस केलेला आहे. प्रायमाफेसी तपासमध्ये असं सुद्धा आला बँकेने ॲनीडेस्क सॉफ्टवेअरचा वापर केलेला आहे. आरोपींनी ही रक्कम 50 ते 60 वेगवेगळ्या अकाउंटला ट्रान्सफर केली. देशातील विविध शहरातील 24 ते 25 बँकांच्या ATM मधून त्यांनी पैसे काढले. पोलिसांनी जवळपास 60 अकाउंट सीज केले असून 16 ATM, 9 मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केलंय. आतापर्यंत तुम्ही माणसानं सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केलेला बघितला. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बकऱ्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. का? तुम्हीच पहा. छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांनी बकऱ्याला बांधून ठेवलं होतं. कारण काय तर या बकऱ्यानं प्रशासकीय आवारातल्या लॉन्स आणि परिसरातल्या झाडांची पानं खाऊन त्याचं नुकसान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे चक्क बकऱ्याचा मालक रौफ सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर करण्याबाबतचं समजपत्र सुद्धा देण्यात आलं.
मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल आतापर्यंत माणसांविरोधात गुन्हे दाखल झाले, मात्र आता बकऱ्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं या सगळ्या प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यात जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. मसोली गावात तर आज जंगली हत्ती दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातल्या मुसोली गावात हत्तींचा वावर दिसून आला. डौलदार चालीनं चालणाऱ्या या हत्तीनं जणू गावातून मॉर्निंग वॉक केला, असाच काहीसा भास उपस्थितांना होत होता. गेल्या 10 वर्षापासून अधिक काळात या भागात जंगली हत्तींचा वावर आहे. या हत्तींकडून पिकांच्या नुकसानीच्या अनेक घटना घडल्या. हत्तीच्या वावरामुळे भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होतीये. पालघरमध्ये समुद्र खवळलेला असतानाही पोहण्यासाठी जाणं एका पर्यटकाला महागात पडलं. पोलिसांनी आणि स्थानिकांमुळे या पर्यटकाला जीवदान मिळालं. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात जायला मनाई असताना सुद्धा पालघरच्या समुद्रात फैजल आबादी सैफी हा तरुण पोहण्यासाठी गेला. समुद्रात उसळलेल्या लाटांमुळे तो बुडू लागला. एका स्थानिकानं याबद्दलची माहिती पोलीस कर्मचारी भूषण संख्या यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी चिंचणी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या 2 तरुणांच्या मदतीनं बुडत असलेल्या फैजलला वाचवलं. याबद्दल या सगळ्यांचं कौतुक होत आहे. समुद्र खवळलेला असल्यानं पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये असं पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे. सासवडचा 2 दिवसाचा मुक्काम आटोपून माऊलींची पालखी जेजुरीमध्ये दाखल झाली. जेजुरीमध्ये माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत. संत ज्ञानेश्वरांची पालखी जेजुरीत मुक्कामाला असणार आहे. जेजुरीत माऊलींचं आगमन होताच पालखी भंडाऱ्यानं नाहून निघाली. विठुरायाचा जयघोष आणि एळकोट एळकोट जय मल्हारनं संपूर्ण जेजुरी नगरी दुमदुमून निघाली. वारी प्रवासातलं हे पहिलं असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी शैव आणि वैष्णवांचं मिलन होतं. ह्या वर्षी सर्व शेतकरी बांधव, महाराष्ट्रातील सर्व दिनदुबळा शेतकरी आणि नागरिक ह्या दिवशी या मल्हारी वारीचा आस्वाद घेतात आणि जेजुरीकर अत्यंत प्रेमाने त्यांचं स्वागत करतात. सासवडमधील मुक्कामानंतर पालखी जेजुरीत दाखल झाली, तर उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा वाल्हेत मुक्काम असणार आहे. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.